मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे इंग्रज सरकार आलेलं असतं आणि ते म्हणत असतात, बोला, ह्या मुलीला सती देण्यास कुणी सुरुवात केली किंवा ह्या मुलीला सती कोण देत होतं? बोला पाटील, ह्या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे? तेव्हा पाटील म्हणत असतात, हे बघा सरकार, गावामध्ये काही बी वाईट वंगाळ अजिबात घडलं नाही. तेव्हा सरकार म्हणत असतात, जर घडलं असतं तर काय करायचं होतं? तुम्हाला माहिती ना, सतीप्रथा बंद झाली आहे. सती देणं हे कायद्याने गुन्हा आहे, पाप आहे आणि तुम्ही तो गुन्हा पाप करायला निघाला होतात. का केलं तसं? कोणी सांगितलं तुम्हाला? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही त्या मुलीला सती देत होतात? जर आज ही पोर नसती तर काय करायचं होतं? ह्या पोरीमुळे आज त्या पोरीचा जीव वाचला आहे, असं इंग्रज सरकार म्हणत असतात. आता तेव्हा मात्र इकडे जी आपली सावित्री आणि त्याचबरोबर राधा यांना आनंद झालेला असतो. सरकारांनी सावित्रीचं भरभरून कौतुक केलेलं असतं. खरंच ह्या पोरीच्या धाडसाला मानलं पाहिजे. तेवढ्यातच कौतुक केल्यानंतर सावित्री खाली कोसळतात. त्यांना चक्कर आलेली असते आणि बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा धावतच सगळेजण येतात. आता इकडे मात्र जे काही शास्त्रीबुवा आहेत म्हणजे ब्राह्मण ते म्हणत असतात, बघितलं, घोर अपराध केला, घोर पाप केलं ह्या पोरीनं आणि त्याचमुळे त्याचं शिक्षा, त्याचं फळ त्या पोरीला मिळालेलं आहे. तेव्हा मात्र सरकार पुन्हा शास्त्रीबुवावर चिडतात आणि म्हणतात, "एक मिनिट, त्या पोरीनं जीव वाचवलाय आणि ती पोरगी का इथे बेशुद्ध पडली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? ती कुठून कुठपर्यंत धावत आमच्यापर्यंत आलेली आहे. नायगावपासून शिरवळपर्यंत आणि त्यामुळे त्या पोरीला अशक्तपणा आलेला आहे." तेव्हा पाटील म्हणत असतात, "हे बघा सरकार, चूक तर झालेली आहे, पण आत्ता मात्र माझ्या पोरीचा जीव महत्त्वाचा आहे. माझी पोर तापाने फणफणायला लागली आहे. मला तिच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. हे आपण नंतर निस्तारूया. मी आत्ता माझ्या पोरीला घरी घेऊन जातो." असं म्हणून पाटील आता पोरीसनी घरी घेऊन जातात. तर आता दुसऱ्या बाजूला शास्त्रीबुवा घरी आलेले असतात. स्नान वगैरे केल्यानंतर शास्त्रीबुवा म्हणत असतात, खरं तर त्या पाटलाच्या पोरीमुळे हे सती जाणं थांबलं. तेव्हा त्यांच्या कारभारीण म्हणत असतात, "काय सांगताय?" "अहो, हो, ती पोरगी सरकारापर्यंत जाऊन पोहोचली. पण मला सांगा, सरकार तुम्हाला काही बोललं तर नाही ना?" तेव्हा शास्त्री म्हणत असतात, "नाही, नाही, आम्हाला सरकार काही बोललं नाही. खरं तर सरकार हा विषय बहुतेक लांबवतच होते. पण तुम्हाला सांगू का, जर हा विषय लांबवला असता, पण तेवढ्यातच ती पोरगी खाली चक्कर येऊन पडली आणि तापाने फणफणायला लागली. आता उद्या बघूया काय होतंय तर. पण पाटील आहे ना, पाटील काही होऊ देणार नाही आपल्याला." जे काही शास्त्री बुवांना राधाकडून सोनं नाणं मिळालेलं असतं, ते सोनं आता त्यांनी इथे त्यांच्या कारभारणीकडे दिलेलं असतं आणि त्यामुळे त्या फारच आनंदात असतात. इकडे आता ते म्हणत असतात, खरं तर त्या पोरीला पाप लागलेलं असावं आणि त्या पापामुळेच ती पोरगी चक्कर येऊन पडलेली असावी, असं इकडे ते बोलत असतात. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जे काही शास्त्री बुवा आहेत ते म्हणू लागतात, तर गांडू कितीही लांब झाला तरीसुद्धा त्याचा नाग होत नाही. त्या पाटलाला आणि त्याच्या लेकीला नाही अद्दल घडवली जन्माची, तर हा शास्त्री बुवा पांडुशास्त्री असं नाव लावणार नाही. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे सावित्रीला घरी आणलेलं असतं. बराच उशीर झालेला असतो आणि सावित्री आतापर्यंत तरी शुद्धीवर आलेली नसते. सगळेजण बाजूला बसलेले असतात. लक्ष्मी सतत म्हणत असतात, "सावित्री उठ ना गं बाळा, सावित्री उठ ना गं बाळा." राधासुद्धा म्हणत असते, "ए सावी उठ ना गं, सावी, ए सावी उठ ना गं. आज तुझ्यामुळे मी इथे जिवंत आहे आणि तूच अशी झोपणार आहेस का गं? सावी, सावी प्लीज उठ ना गं." असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. पण आता तरी ती उठलेली नसते. इकडे मात्र आत्याबाईसुद्धा कासावीस होत असतात. लक्ष्मी तर फारच चेहरा उतरलेला असतो. "ए सावी, ए सावी उठ ना गं. हे परमेश्वरा, माझ्या सावीला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे." असं सगळेजण म्हणत असतात. पाटलांचा लेकीवर फार जीव.
आता धावतच इकडे राधाची आई, त्याचबरोबर तिचे वडील आणि नातेवाईक आलेले असतात. धावतच आल्यानंतर त्या राधाच्या गळ्यात पडतात आणि रडू लागतात आणि म्हणत असतात, "पाटील, पाटील, आज तुमचे फार उपकार झाले बघा. माझी पोरगी, माझ्या पोरीचा जीव वाचवला. खरंच, खरंच खूप उपकार झाले. तुमच्या पोरीचं पोरीचं खरंच कल्याण होईल बघा. तुमच्या पोरीमुळं आज माझी पोरगी वाचली. खरं तर आता तुम्हाला एक विनंती आहे बघा पाटील. माझ्या ह्या पोरीसनं मी आता माझ्या संग घेऊन जाते. तुम्ही तिच्या सासू-सासऱ्याला सांगा, मी माझ्या पोरीला आता माझ्या डोळ्यासमोर ठेवीन बघा. मी अशी तिला इथे नाही ठेवू शकत." असं आता त्या मावशी पाटलांकडे विनवणी करत असतात. तेव्हा धावतच आता इकडे जी काही राधा आहे ती सावीकडे धाव घेते आणि "सावी उठ ना गं, सावी उठ ना गं" असं म्हणत असते. "बघ ना गं, माझी आई मला घेऊन चालली. आज तुझ्यामुळे मी वाचलेले आहे. आज तुझ्याचमुळे माझा जीव वाचला आहे." असं इथे ती बोलत असते. तेव्हा मात्र सावीला शुद्ध आलेली असते. सगळ्यांना फारच आनंद झालेला असतो, की आता इकडे सावित्रीला शुद्ध आलेली आहे. तुम्ही सांगा ना. तेव्हा इकडे आता राधा म्हणत असते, "सावी मी जाणार आहे. हे बघा तुम्ही असं करू नका. आत्ताच गावातून जाऊ नका. उद्या पुन्हा एकदा सरकार येणार आहेत आणि पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. त्यामुळे तुम्ही गावातून जाऊ नका," असं पाटील म्हणत असतात. तर आता दुसऱ्या बाजूला पाटील हे त्यांच्या अक्काकडे येतात, म्हणजेच आत्याबाईंकडे, आणि म्हणत असतात, "अक्का तुम्ही हे काय करताय?" तेव्हा आता इथे आत्याबाई म्हणत असतात, "आता हे चंदन उघळत आहे ना, पोरीनं एवढा मोठा ताप करून ठेवलाय जीवाला, म्हणूनच त्या चंदनाचा लेप पोरीला लावावा लागेल. तिचा ताप उतरला पाहिजे ना." तेव्हाच पाटील म्हणतात, "हे थोडंसं रक्तचंदन उघळून पोरीच्या पायासनी लावलं ना, जरा तिला आराम पडेल बघ. पण तुला सांगू का, जाणते असताना नेमत्याने असं पुढं पुढं करून मला काही हे पटलेलं नाही बघ. पण तुला सांगू का अक्का, आज आपल्या सावीमुळे सगळा गाव वाचला आहे. पण तुला सांगू का, नाहीतर सगळ्या गावाला बेड्या पडल्या असत्या." "हो, पण तुला एक गोष्ट कळत नाही का गं अक्का? अगं, आज आपल्या सावीमुळे सगळं काही झालेलं आहे. सावीमुळे राधाचा जीव वाचलाय, ते तुला दिसत नाही." "अरे, पण मी काय म्हणते ते तुला कळतंय का? असं सगळ्यांच्या नजरेत आलेलं बरं नव्हे रे. कारण लोक कसे आहेत, काय आहेत, आणि त्या पंटूशास्त्रीच्या विरोधामध्ये जाणं हे काही बरोबर नाही आहे. धार्मिक कार्य असतात, त्यांच्यामुळे गावाला शोभा आहे, आणि जर त्यांनाच दुखावलं तर मग कसं चालणार आहे?" तेव्हा मात्र इथे आता पाटील म्हणत असतात, "बरं ठीक आहे, मी जाऊन झोपतो अक्का." "हो झोप, पण जरा सावध झोप बरं का." तेव्हा ते म्हणतात, "काय झालं? मला काय आता गावकरी मारायला येणार आहेत की काय, सती जाऊ दिलं नाही म्हणून?" तेव्हा त्या म्हणत असतात, "अरे तसं नाही, भुईचा वास आणि आपली गाय प्यायला आलेली आहे, त्यामुळे जरा लक्ष ठेवलं पाहिजे." "बरं बरं ठीक आहे, असं म्हण ना मग. बरं लक्ष ठेव बरं का रे." तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते. आता सावित्री इथे उठलेल्या असतात आणि तेव्हा सावित्री उठल्यानंतर छान असं त्यांचं त्यांचं काम सुरू असतं. एवढूसा जीव, पण पूर्वी किती काय काय करावं लागायचं. आता सकाळी सकाळीच वासुदेव आलेले असतात आणि तेवढ्यातच गाय वेलेली असते. तेव्हा लगेच सगळ्यांना फार आनंद झालेला असतो. आज वासुदेव दारी आले आणि गाय वेली, ही खूप आनंदाची बातमी त्यांना समजलेली असते आणि सगळेजण आनंदात असतात. "अगं सावे, अगं सावे, गाय वेली बघ," असं म्हणून आता लक्ष्मी सावीला आवाज देत असतात. तेव्हा सावी धावतच उड्या मारतच आलेली असते. कालपर्यंत पोरगी पायावर उभा राहत नव्हती, पाय धरून लंगडत होती. आज बघा ना, भिंगरीसारखी स्वतःच्या पायावर पळायला लागलेली आहे. तेव्हा वासुदेव म्हणत असतात, "पोरीचा गाईवर फारच जीव दिसतोय." तेव्हा अक्का आणि त्याचबरोबर इथे लक्ष्मी म्हणत असतात, "हो, पोरीचा फारच जीव आहे गाईवर." धावतच आता गोठ्याकडे तिघेही जण बालकं जातात आणि तेव्हा सावी म्हणत असतात, "किती छान आहे, किती छान आहे गाय वेली. तेव्हा आपण हिचं नाव काय ठेवायचं?" "नाही नाही, हिचं नाव आपण नंदिनी ठेवूया." "नाही नाही, हिचं नाव आपण तांबू ठेवूया." तेव्हा आता इकडे जो काही तिचा छोटा भाऊ आहे तो मात्र इथे त्या वासराला गाईचं दूध पिऊ देत नसतो. तो मध्ये मध्ये करत असतो आणि तेव्हाच सावी म्हणत असते, "काय चाललंय तुझं? तू ह्या वासराला दूध का पिऊ देत नाहीयेस?" तेव्हा जर तो सगळं काही दूध प्यायला तर मग मला दूध काय राहणार आहे पिण्यासाठी, आणि गावामध्ये सगळेजण फक्त एकाच बाजूचं दूध पाजतात. आपण असं का करायचं? तेव्हा सावी म्हणत असते, "असं काय करतोयस? हे बघ, मला हे अजिबात पटत नाहीये. कारण दूध त्यांना पिऊ दे, आणि त्याचबरोबर त्याचा तो हक्क आहे दूध पिण्याचा. तू असं मध्ये मध्ये करू नकोस बरं." आता मात्र तिचा भाऊ ऐकत नसतो आणि नाव ठेवण्यावरून पण सगळ्यामध्ये वाद सुरू असतो.
तेव्हा इकडे आता सावी त्याला मारण्यासाठी धावत असते. तर इकडे तो पुढे पळत असतो आणि त्या वासराला ओढण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, नाही, काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी ह्या वासराला दूध पिऊ देणारच नाही आहे, काही जरी झालं तरीसुद्धा. तेव्हा मात्र सावी फारच चिडते आणि म्हणत असते, गप्प बस म्हणून तुला सांगितलेलं कळत नाही का? तू असा का वागतोयस? का ह्या सगळ्या काही गोष्टी करतोयस? तेव्हाच तो आता रडायला लागतो आणि धावत असतो पुढे. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता गावामध्ये इंग्रज सरकार आलेलं असतं आणि तेव्हा धावतच आता गावठी इथे पाटलांकडे धाव घेत त्यांना बोलवायला आलेला असतो आणि म्हणत असतो, पाटील पाटील, गावामध्ये सरकार आलेले आहे, तुम्हाला ताबडतोब बोलवलेलं आहे. तेव्हा मात्र इथे आता ते म्हणत असता, ठीक आहे, तुम्ही व्हा पुढं, आम्ही येतो. तर हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जे काही पाटील आहे ते म्हणत असता, मी काय म्हणतो ते तुम्ही नीट ऐका. हे बघा, काही जरी झालं तरीसुद्धा जेव्हा इथे आपल्या सावीला तिकडे बोलवलं जाईल तेव्हा मात्र सावीला तुम्ही इथे एकच गोष्ट सांगायची आहे की तिथे आल्यानंतर काहीही बोलायचं नाही, शांत बसायचं आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगा, असं सुद्धा आता इथे सांगण्यात येत असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता लगेचच जे काही लक्ष्मी आहेत त्या लक्ष्मी इथे सावीला म्हणत असतात, अगं का मारतेस त्या पोराला? तेव्हा सावी म्हणत असते, का मारते म्हणजे? तुला एक गोष्ट सांगू काय? तो बघ ना, इथे आपल्या गाईचं दूध असते तो त्याला पिऊ देत नाही आहे आणि मला ना असं लेकरांना त्याच्या आईपासून वेगळं केलेलं मला अजिबात आवडत नाही आहे बघ. तेव्हा ती म्हणत असते, बरं चल, आवडत नाही म्हणणारी तिकडे बघ कोण आलेला आहे, गावामध्ये इंग्रज सरकार पुन्हा आलेला आहे. तेव्हा ती म्हणत असते, अरे वा, आता तर खरंच खूप मजा येणार आहे. आता मात्र शास्त्री बुवाला चांगल्याच बेड्या पडणार आहेत, असं इकडे त्या म्हणत असतात. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जो माणूस पाटलांना निवता द्यायला गेलेला असतो तो आलेला असतो आणि तो म्हणत असतो, पाटलांना मी सांगून आलेलो आहे, पाटील येतातच. तेव्हा सरकार म्हणत असतात, येऊ देत आता पाटलाला, मला पण बघायचंच आहे की पाटील आता कसा बदलतोय आणि कसा वाचतोय. तर कारण हे सगळं पाटलाच्या देखरेखीखाली होत होतं का? पाटलांनी ह्या सगळ्या गोष्टी अडवायच्या होत्या, पाटील हे सगळं काही कसं होऊ देत असतो, असं इंग्रज सरकारांचं म्हणणं असतं आणि त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते बोलत असतात. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की इंग्रज सरकार गावकऱ्यांना सुरुवातीला विचारत असतात, पण तेवढ्यात शास्त्री बुवा सुद्धा आलेले असतात. आता शास्त्री बुवा आल्यानंतर इकडे पाटील आणि शास्त्री बुवा दोघेजणही सोबतच येतात. शास्त्री बुवा पाटलांना सांगत असतात, हे बघा पाटील, काही जरी झालं तरी सुद्धा हे आपण धर्म म्हणून केलेलं होतं, उगाचच माझं नाव त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही अजिबात येऊ द्यायचं नाही. तेव्हा पाटील म्हणत असतात, तुम्ही नका काळजी करू. तर आता इकडे आपण पाहतो की कोणाची काय तक्रार आहे आणि शिक्षा तर झालीच पाहिजे. तेव्हा पाटील म्हणतात, अहो साहेब, कसली आणि कशाची शिक्षा देताय? हे बघा पाटील, कोणालाही पाठीशी घालण्याचं काम करू नका, कळलं का? त्या राधाची आई कुठे आहे? आल्यात का त्या? यमुनाबाई आलेल्या आहेत का? कोण सती द्यायला निघालं होतं? कोणाचा हा सगळा काही खेळ होता? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोण होतं? राधाबाई आहेत का? राधाची आई म्हणजे यमुनाबाई आहेत का? असं सरकार विचारत असतात. तेव्हा मात्र इकडे आता पाटील म्हणत असतात, हे बघा सरकार, असं काही नाहीये, तुम्ही समजताय त्या सगळ्या गोष्टी नाहीयेत. तेव्हा सरकार म्हणत असतात, नाही हा पाटील, आत्ताच तुम्हाला सांगतो, एकाएकाचं नाव घेऊ दे त्यांना, बघा एकाएकांना कशा बेड्या ठेकतोय आणि कसं सरळ करतोय. तर आणि तेव्हा लगेच आता इकडे यमुनाबाईला ते विचारतात, बोला यमुनाबाई, तुमची कोणाविषयी तक्रार आहे? ह्या सगळ्या गोष्टी कोण करू लागलं होतं आणि तुम्हाला कोणाला दोष द्यायचा आहे, हे सगळं सगळं तुम्ही सांगा. तेव्हा मात्र लगेच आता यमुनाबाई म्हणत असतात, नाही, मला कोणाविषयी तक्रार नाही आहे, मला कोणालाही काहीही सांगायचं नाही आहे किंवा कोणालाही दोष द्यायचा नाही आहे, माझं कोणाविषयी काहीही घेणं देणं नाही आहे, असं यमुनाबाई म्हणत असतात. तेव्हा मात्र सरकार म्हणत असतात, का आणि कशामुळे असं करताय तुम्ही? कशामुळे तुम्ही लोकांना पाठीशी घालताय? हे बघा, असं करू नका, जे काही आहे ते सांगा. तेव्हा यमुना म्हणत असतात, नाही, मी तुम्हाला सांगते ना, माझी कोणाविषयी कसलीही तक्रार नाही आहे. तेव्हा मात्र इथे आता सरकारांना समजून आलेलं असतं की हे जे काही गावकरी आहेत ते एकमेकांना पाठीशी घालू लागलेले आहेत, कोणीही काहीही सांगत नाही आहे. तेव्हा पुन्हा सरकार म्हणत असतात, ती बारकी पोर कुठे आहे? ज्या पोरीनं हे सगळं काही केलं, म्हणजे त्या पोरीनं हे सगळं काही थांबवलं, ती पोरगी कुठे आहे? तेव्हा मात्र इथे आता लगेचच पाटील म्हणत असतात, ती माझी पोरगी होती राधा,
आता तिला बोलवून आणा असं सांगण्यात येतं. तर आता पाटलांनी तर अगोदरच घरी सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे राधा आपली सावित्रीने काहीही बोलायला नको म्हणून. तेव्हा आता इकडे जी काही सावित्री आहे ती म्हणत असते, "आई बरं झालं, बरं झालं. आता ना शास्त्री बुवाला बेड्या ठोकल्याच पाहिजे." "अगं एक कार्टे, काय बोलतेस गं? असं बोलायचं नसतं. हां, ते ब्राह्मण आहेत आणि तेव्हा गाय व्यायली आहे ना, हे कच्चं दूध त्यांना तू देऊन ये." तेव्हा मात्र इथे आता ती म्हणत असते, "नाही, मी तिकडे जाणार नाही आणि त्यांना कशाला दूध द्यायचंय? त्यांना तर आता इकडे सरकार बेड्या ठोकणार आहे ना, तेवढ्यातच आता इकडे मीच देऊन येते." "नको बाई," असं लक्ष्मी म्हणते. पण तेवढ्यात गावातला पुन्हा एक माणूस आलेला असतो आणि छोट्या मालकिनीसनी तिकडे बोलवलेला आहे असं तो सांगतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता लक्ष्मीने पुन्हा सांगितलेलं असतं, "सावी, तू तिकडे चाललेली आहेस, पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव. हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तू तिकडे जाऊन तोंड अजिबात उघडायचं नाहीये. तू तिकडे काहीही बोलायचं नाहीये, समजलं?" तेव्हा मात्र सावित्री म्हणत असते, "नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तर बोलणारच आहे. मी मात्र अजिबात शांत बसणार नाहीये. आता मी तर सगळं काही सांगणार आहे. शास्त्री बुवाला इथे बेड्या ठोकायलाच लावणार आहे." असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे सगळे गावकरी जिथे जमलेले असतात तिथे मात्र सावित्री येत असतात. आता इथे जे काही सरकार आहे ते सरकार मात्र आपल्या यांच्याकडे जातात म्हणजे शास्त्री बुवांकडे आणि विचारत असतात, "आता तुम्हाला कशी शिक्षा करतोय तर?" तेव्हा शास्त्री म्हणत असतात, "काय? तुम्ही आम्हाला शिक्षा करणार? का आणि कशामुळे शिक्षा करणार? म्हणजे आम्ही जे काही पुण्य करत होतो, तुम्ही पुण्य करत होतात. कसलं पुण्य? फक्त त्या पोरीने येऊ देत आणि त्या पोरीने येऊन एकदा का साक्ष देऊ देत. मग बघा तुमच्या कशा मुसक्या आवळतो." तेव्हा मात्र येथे शास्त्री म्हणत असतात, "बघा, बघा पाटील बघा, कशी वेळ आलेली आहे आपल्यावर आणि कशी नाही. कशा पद्धतीचं आता नारायणा बघ रे, भूदेव काय म्हणतील आणि आम्हाला हे मुसके आवळणार. पाटील, आपल्या गावावर काय वेळ आलेली आहे." तेवढ्यातच सावित्री येत असतात आणि सावित्री आल्याबरोबर आता इंग्रजांचं लक्ष जातं आणि तेव्हा इंग्रज म्हणत असतात, "ये बाळा, ये." असं म्हणून आता सावित्री हळूहळू एक एक पाऊल पुढे येते. एक एक पाऊल पुढे येत असताना आपण पाहतो की तिचं लक्ष बाजूला उभे असलेल्या त्या शास्त्री बुवांकडे जातं आणि ती शास्त्री बुवांना खूपच रागाने लूक देत असते. पण आता मात्र इकडे ती पाटलांजवळ जाऊन उभी राहते. तेव्हा इकडे इंग्रज विचारत असतात, "बोल बाळा, काल तू काय काय बघितलंस आणि हे सगळं कोणी केलं? तुला कोणाविषयी साक्ष द्यायची आहे? बोल." तेव्हा मात्र पाटील म्हणत असतात, "नाही, हे बघा, मी माझ्या पोरीच्या वतीने बोलतोय. माझ्या पोरीला इथे कोणाही विषयी काहीही तक्रार नाहीये आणि ती लहान आहे व त्या पोरीच्या वतीने मी बोलतो." असं म्हणून पाटलांनी आता सावित्रीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि तिला सांगू नको म्हणून विषय करत असतात, इशारा करत असतात. तेव्हा इंग्रज सरकार म्हणत असतात, "हे बघा पाटील, तुम्ही काय करताय? त्या पोरीला सगळं काही बोलू द्या. तुम्ही नका बोलू." "नाही हो सरकार, पोरगी लहान आहे आणि तिच्या वतीनं मीच तुम्हाला हे सगळं काही बोलतोय ना, तिच्या वतीनं मीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना. हे बघा, माझ्या पोरीची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही एक चूक नाहीये. मी तुम्हाला तेच तर सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. माझं तुम्ही ऐकून घ्या." त्यावर लगेच आता इकडे मी तिच्या वतीनं हात जोडतोय आणि मी तिच्या वतीने हात जोडत असताना सगळं काही तिने काही नाही केलेलं असं सुद्धा आता इकडे तो जे काही सरकार आहे ते सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे आता शास्त्री बुवांना फार आनंद झालेला असतो. तेव्हा इकडे शास्त्री बुवा म्हणत असतात, "बघितलं कुलकर्णी, बघितलं, तर अशा पद्धतीने कोणाची कसलीही तक्रार नाही ना." असं सांगितल्यानंतर सगळेजण तिथून निघून जातात. इकडे मात्र आता सावित्री म्हणत असतात, "का नाही बोलून दिलं मला तुम्ही? का शांत बसवलं?" तेव्हा आता इकडे ते म्हणत असतात, "हे बघ सावित्री बाळा, तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, तू जीव वाचवायचा होतास तो वाचवलायस ना, मग शिक्षा देणं हे आपलं काम नाही. शिक्षा ज्याला द्यायची ते देईल. जा आता, घरला जा बरं." असं म्हणून आता सावित्री घरला जायला निघालेल्या असतात. तेवढ्यातच तिथे समोर शास्त्री बुवा येतात. तर आता इकडे कुलकर्णी म्हणत असतात, "काही म्हणा शास्त्री बुवा, पण आज पाटलामुळे तुम्ही वाचलात बघा." तेव्हा शास्त्री म्हणत असतात, "अहो कुलकर्णी, असं कसं म्हणता तुम्ही? उलट आज माझ्यामुळे इथे ह्यांना पाप लागलं असतं. म्हणजेच की ब्रह्महत्या केल्याचं पाप लागलं असतं. मग मला सांगा, उलट ते झालं नाही की नाही ना? पण आता तर ह्यांना प्रायश्चित्त करावंच लागणार आहे." "प्रायश्चित्त?" "हो, हो. कारण आता कासरा ढिला करून सोडा. दुभती गाय न्यायला कधी येऊ ते फक्त सांगा." असं आता इकडे शास्त्री बुवा म्हणत असतात.
कारण तुम्हाला तर प्रायश्चित्त करावंच लागणार आहे ना. आता मात्र सावित्रींना राग आलेला असतो. त्या मनातच म्हणत असतात, आता म्यासुद्धा बघतो, की माझी इथे गाय हा शास्त्रीबुवा कशी घेऊन जातो ते. असं म्हणूनच आता इकडे ज्या काही सावित्री आहे त्यांनी मात्र कंबरच कसलेली असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आता आपण पाहतो, की माझी कपिला पाहिजे म्हणजे पाहिजेच. काही जरी झालं तरी सुद्धा मी माझी कपिला इथे दान देऊ देणारच नाहीये. अगं हे बघ सावित्री, असं करू नकोस सावी. मोठ्यांचं ऐकायचं असतं. तेव्हा ती म्हणत असते, काय ऐकायचं असतं मोठ्यांचं? नाही, मला माझी सावित्री पाहिजे. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला पाटील इथे लेकीच्या वतीने जे काही शास्त्रीबुवा आहे त्यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणत असतात, हे बघा असं करू नका. माझ्या पोरीचा फार जीव आहे हो गाईवरती. नका असं करू आणि नका गाय घेऊन जाऊ, दुसरं काहीतरी मागा. तेव्हा आता शास्त्रीबुवा म्हणत असतात, नाही, दान म्हणून मला गाय पाहिजे म्हणजे पाहिजे. दुसरं काही एक चालणार नाही आणि तुम्ही कासरा ढिला करूनच सोडा. गाय दिली तरच तुमचं प्रायचित्य पूर्ण होईल बघा पाटील, असं आता शास्त्रीबुवांचं म्हणणं असतं. तेव्हा सावित्री रडत रडतच गोठ्यात जाते आणि तेव्हा गाईला वचन देत असते, काही जरी झालं तरी सुद्धा मी माझ्या कपिलाला माझ्यापासून वेगळं करणार नाही. तुला मी शास्त्रीबुवांकडे जाऊच देणार नाही, हे वचन आहे माझं तुला, असं सावित्री म्हणत असतात. तर पाहत रहा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.